श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तुमचा संघर्ष तुम्हाला रडवेल, तुमचा संघर्ष तुम्हाला रडवेल, पण तोच तुमचं आयुष्य घडवेल. आणि अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जे गुरुचरित्र पारायणाला आजपासून सुरुवात केलेली आहे. गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं आहे, संक्षिप्त नाही आणि स्वामी चरित्र पण नाही. गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं आहे. तसे 3 ग्रंथ आहेत, पाहू शकता. हे ग्रंथ आहेत इथे ठेवलेले, हे बघा. हे 3 ग्रंथ आहेत आणि आणखीन एक ग्रंथ आहे श्रीपाद वल्लभ महाराजांचं. ते पण अगदी खूप छान पोथी आहे. त्याने सुद्धा मनातल्या इच्छा पूर्ण होतात. मला त्याचा अनुभव आलेला आहे. तेव्हापासूनच मी स्वामी सेवेत आलेली आहे. मला नाहीतर मी इतकी स्वामी सेवा करीत नव्हते. चला तर मग ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांच्यासाठी ही सेवा खूप छान आहे. नक्की करा. 3 दिवसाची करा, 5 दिवसाची करा, 1 दिवसाची करा, पण करा. 100% इच्छा पूर्ण होतात. चला तर मग काय करायचं आहे. ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी स्वामी सारामृत पारायण करू शकता, किंवा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण पण करू शकता, किंवा स्वामी गुरुचरित्र पारायणातला जे 18वा अध्याय आहे ते रोज वाचू शकता. 5 दिवसाचा संकल्प करून 5 दिवस ते वाचू शकता. 14वा अध्याय वाचू शकता, किंवा 10वा अध्याय वाचू शकता, 9वा अध्याय वाचू शकता, 21वा अध्याय वाचू शकता. आणि सगळ्यात श्रीमंत करणारा अध्याय म्हणजे एकदम गरिबी दूर करणारा अध्याय आहे गुरुचरित्र पारायणातील, ते म्हणजे 18वा अध्याय. तुमच्या वाचनामध्ये रोज 18वा अध्याय ठेवल्यानं तुमची परिस्थिती हळूहळू बदलायला लागते आणि गरिबीतून श्रीमंतीत बदलायला लागते. हे 100% खरं आहे. त्या अध्यायाचा गुरुचरित्र पारायणातले जे अध्याय आहेत, प्रत्येक अध्यायाचा वेगवेगळा महिमा आहे आणि वेगवेगळे फायदे आहेत. आता 18वा अध्यायामध्ये काय आहे तर एक ब्राह्मण असतो आणि एका ब्राह्मणाकडे स्वामी समर्थ महाराज भिक्षा मागायला जातात. आणि तिथं भिक्षा मागायला गेल्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये काहीच अन्न वगैरे नसतं. त्यांच्या घरी जे अंगणामध्ये घेवड्याचा वेल लावलेला असतो. तर मग ती त्याची ब्राह्मणाची पत्नी जी असती ना, ते घेवड्याच्या वेलाचे शेंगा काढती आणि शेंगाची पोटभर अशी स्वामी समर्थ महाराजांना भाजी खाऊ घालती. मग ते स्वामी समर्थ महाराज पोटभर भाजी खातात आणि त्यांना आशीर्वाद देऊन जातात की तुम्ही श्रीमंत व्हाल, असं म्हणून आशीर्वाद देतात. जाताना आशीर्वाद देऊन जातात की तुम्ही श्रीमंत व्हाल. मग ते जाता काय करतात, त्या अंगणात घेवड्याचा वेल असतो ते जाता उपटून टाकतात आणि उपटून टाकून जातात निघून. मग हे ब्राह्मणाची पत्नी परेशान होते, कारण त्यांचा उदरनिर्वाह जे आहे ना ते घेवड्याच्या शेंगावरच होता. त्यांचं ते घेवड्याच्या शेंगा विकणं आणि त्याच्यावर खाणं असं त्यांची परिस्थिती होती. मग ते घेवड्याच्या शेंगाचा वेल उपटल्यामुळे ते परेशान होतात. आता आपला उदरनिर्वाह कसा भागणार. मग ती ब्राह्मण घरी आल्याच्या नंतर ब्राह्मण पत्नी ब्राह्मणाला सांगते की बाबा असं महाराज आले होते आणि त्यांना पोटभर जेवण दिलं, मी घेवड्याच्या शेंगाची भाजी खाऊ घातली आणि त्यांनी जाता वेल उपटला. मग दोघेही पती पत्नी परेशान होतात, म्हणतात आता हे काय करावं. नंतर असो म्हणते, चला काहीतरी होईल म्हणून त्यांनी ते घेवड्याच्या शेंगाचा वेल काढून टाकतात. काढून तिथली माती अशी साफ करीत राहतात, दुसरं काहीतरी लावता येईल म्हणून साफ करीत राहतात. साफ करीत त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहराने भरलेला हांडा निघतो, त्यांच्या हाताला लागतो. त्यांनी पूर्ण असं काढून बघते तर तिथं हांडा असतो सोन्याच्या मोहराने भरलेला. मग ते हांडा घेतात आणि जिथं स्वामी समर्थ महाराज नदी तीरी औदुंबराच्या झाडाखाली बसतात तिथं त्यांच्याकडे जातात आणि त्यांना हे सगळी हकीकत सांगतात. मग ते स्वामी समर्थ महाराज म्हणतात, हे तुम्हाला तुमच्या नशिबातलं आहे, तुम्ही हे घरी घेऊन जा, बाहेर कोणालाही सांगू नका. बाहेर जर सांगितला तर ते तुमच्याजवळ धन राहणार नाही. हे तुम्ही घेऊन जा आणि सुखाने संसार करा म्हणून त्यांना सांगतात. मग ते स्वामी समर्थ महाराजांची पूजा वगैरे करतात, दर्शन घेतात आणि घरी जातात आणि सुखाने संसार करतात. ही आहे 18व्या अध्यायाची कहाणी. स्वामी समर्थ महाराजांनी त्या अध्यायात असा आशीर्वाद दिलेला आहे, जे कोणी हे वाचन करेन, जे कोणी हे पठण करेन, जे कोणी हे 18वा अध्याय नियमित आपल्या सेवेमध्ये ठेवील ते नक्की 100% श्रीमंत होणार. त्यामुळे हा तरी 18वा अध्याय तरी वाचनात घ्या आणि नक्की हा करून बघा. जर बऱ्याच जणाला खूप गरज असते, कोणती सेवा करावी काय नाही सुचत नाही, चला एक पाऊल सेवेकडे टाकूया आणि आजपासून नाही उद्यापासून सुरुवात करूया. आजचा तर दिवस गेला, उद्यापासून नक्की सेवा सुरुवात करा
आणि स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत या, सेवेकरी व्हा आणि टेन्शन फ्री व्हा. स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आल्यावर 100% टेन्शन फ्री होतं. हे माझा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. चला तर मग श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आवडल्यास नक्की फॉलो, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.